नमस्कार फ्रेंड्स, मी रेश्मा रेशूज रेसिपी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। तर सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात नेहमी त्याच भाज्या खाण्याचा कंटाळा येतो। तर दुपारच्या जेवणासाठी दह्याची कढी हा उत्तम पर्याय आहे। ही कढी करण्यासाठी तुम्हाला फारसा वेळ लागणार नाही। कढी फुटते किंवा जास्त आंबट होते अशा आपल्याला ज्या समस्या येतात, तर कढी फुटू नये म्हणून काय करावे या आज मी तुम्हाला भरपूर शेअर करणार आहे टिप्स। तर कमी साहित्यात 5 मिनिटात दह्याची आपण आज कढी बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी मी इथे वाटण करून घेणार आहे। त्यासाठी मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला छान मिक्सरला जाडं भरडं असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर बघा इथे आता आपलं छान जाडं भरडं वाटून झालेलं आहे। आता आपण यामध्ये हे मिश्रण आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात दही घेऊन 1 चमचा बेसन पीठ घालून घेऊयात। तर इथे मी दही 1 वाटी वापरलेला आहे आणि याच दह्यामध्ये आपण बेसन पीठ 1 चमचा घालून घेणार आहोत। जर आपल्याला पुढे जर कढी पातळ वाटलीच तरच आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण 1 चमचाच बेसन पीठ आधी वापरून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला वाटलं तरच आपण घालायचं आहे। आता हे मी असंच मिक्सरला छान फिरवून घेणार आहे। तर आता बघा फिरून झाल्यानंतर आपण याला फोडणी देऊयात। फोडणीसाठी मी इथे 1 कढई घेतली आहे आणि कढईमध्ये त्यावर तेल घालून छान मोहरी आपण तडतडून घेऊयात। तर बघा आपल्याला छान मोहरी तडतडून घ्यायची आहे। तडतडल्याने म्हणजे त्याचा कडकोवटपणा अजिबात लागणार नाही। आता यानंतर मी यामध्ये कढीपत्ता घालून घेते आणि 1 चमचा जिरं घालून घेते आणि त्यासोबतच आपण वाटलेलं जे वाटण होतं ते यामध्ये घालून 1-2 सेकंद परतवून घेऊयात। आता 1-2 सेकंदानंतर आपल्याला 1 टीस्पून हळद आणि चिमूटभर हिंग घालून घेऊयात। तर बघा दही थोडंसं आपलं आंबट असायला हवं। आंबट दही असल्यामुळे कढी छान होते आणि आपण दही आणि बेसन मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतल्यामुळे छान एकजीव होतं आणि त्याच्यामध्ये घाटी राहत नाही। तर ही एक सर्वात महत्त्वाची टीप आहे। तर बघा आता 1-2 सेकंद झालेली आहेत। आता यामध्ये मी पाणी घालून घेते। तर बघा तुम्हाला जेवढं कढीचं थिकनेस हवं असेल तुम्ही त्याप्रकारे कढी वाढवू किंवा कमी जास्त करू शकता। तर आता यामध्ये आपण जे वाटलेलं आपण दही आणि बेसन होतं ते आपल्याला चमच्यांच्या साहाय्याने ढवळत असं त्यामध्ये घालत घ्यायचं आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी पुन्हा यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त वाढवून घेणार आहे। आता याला आपण मध्यम आचेवरती उकळी येऊन देऊयात। तर बघा उकळी येतानाच आपल्याला सारखं उकळी येईपर्यंत आपल्याला चमच्यांच्या साहाय्याने ढवळत राहायचं आहे। जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। आता कढीला उकळी येईपर्यंतच मी ढवळतच यामध्ये 2 चमचे साखर घालून घेतली आहे। तर बघा तुम्हाला यामध्ये जर गूळ घालायचा असेल तर तुम्ही गूळही घालू शकता। जर तुम्हाला गूळ किंवा साखर घालायचं नसेल तर तुम्ही दोन्हीही स्किप करू शकता। तर तुमच्यावरती आहे तुम्हाला गोड हवी असेल किंवा नाही। तर आम्हाला कढी गोड आवडते त्यामुळे मी यामध्ये साखर घालून घेतली आहे। तर बघा कढीला छान उकळी आलेली आहे। आता उकळी येत असताना पण आपल्याला यामध्ये सतत चमच्याने आपल्याला ढवळत राहायचं आहे। 5-1 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला ही 5 मिनिटं उकळी येईपर्यंत आपल्याला ढवळून घेतल्यानंतर आपण यामध्ये भरपूर सारी यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात। आता आपल्याला पळीने सारखं ढवळत उकळ काढून घ्यायची आहे। उकळ आल्यानंतर गॅसला बारीक करून घेऊया आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। आता आपण ही कढी 5 मिनिटं पुन्हा बारीक गॅसवरती उकळून घ्यायची आहे। तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल कढीला छान फेस आलेला आहे। असं आपण चमच्याच्या जेव्हा साईने आपण सतत ढवळून घेतो तेव्हा तो फेस खाली जातो। तर बघा याला 5-1 मिनिटं उकळी येऊन झालेली आहे। तर अशा प्रकारे आपली कढी खाण्यासाठी तयार आहे। तर फ्रेंड्स सुरुवातीला कसं आपण फोडणी टाकतो ना त्यावेळी गॅस मध्यम किंवा फास्ट ठेवायचा आणि कढीला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत कढी ढवळत राहायची। उकळी आली का कढीला आपल्या वरचा फेस येतो आणि मग तो चमच्याच्या साहाय्याने पुन्हा आपल्याला पळीने हलवून घ्यायचा तो खाली जातो। तर अशा प्रकारे आपली कढी तयार आहे। छान झाली आहे कढी। आता आपण कमी साहित्यामध्ये आपली कढी तयार झालेली आहे। तुम्ही पण अशा प्रकारे कढी करून पहा आणि तुम्ही कशी बनवता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत व फॅमिलीसोबत शेअर करा आणि भेटूया असं छान रेसिपीसोबत। बाय बाय।